नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PYQ अनालिसिसची सीरीज सुरू करत आहोत. त्यामध्ये आजचा जो विषय आपला तो इतिहास आहे. हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री घेणार आहोत पहिले आपण. तर त्यातला पहिला टॉपिक आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना. पहिला प्रश्न, इंग्रज महाजदी यांच्या चालबादचा तह होऊन पहिले इंग्रज मराठे युद्धाची समाप्ती झाली. या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? म्हणजे जे पहिले इंग्रज मराठे युद्ध समाप्ती जी झाली त्यात काय तह करण्यात आला? तर याचं उत्तर आहे इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये. पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेल्या मराठ्यांचा प्रदेश परत करावा. वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजांकडे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे याचं उत्तर. ऑप्शन नंबर 1 अ व क फक्त. 1857च्या प्लासीच्या युद्धात हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. क्लर्कच्या मेन्सचा प्रश्न आहे 2019चा. त्याचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. ऑप्शन नंबर 3 बरोबर. भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली? टॅक्स असिस्टंट पूर्व 2017ला आलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मुंबई ते ठाणे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 4. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? तर यामध्ये कोणती तरतूद नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा हे नव्हतं. याचा अर्थ काय? वरचे 3 होते. तर वरचे 3 कोणते हे बघावं लागेल. तर पहिला आहे टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. ही तरतूद होती त्या तहात. टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे, ही पण तरतूद होती. तिसरं, टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील. यावरच्या 3ही तरतुदी होत्या त्या तहात. पण टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा ही तरतूद नव्हती. काय विचारले? कोणती तरतूद नव्हती त्यामध्ये? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणत्या अटी शाह शुजा उद्दौला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या? तर अलाहाबाद व कोरा हे जिल्हे नवाब शुजा उद्दौलाने शाह आलमकडे द्यावेत हे मान्य केली होती ही तरतूद. नुकसान भरपाई म्हणून शुजा उद्दौलाने 50 लाख रुपये कंपनीला द्यावेत. म्हणजे अ आणि क बरोबर. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर. लिपिक टंक लेखन मुख्य 2018ला आलेला प्रश्न होता हा. प्रश्न क्रमांक 6. मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते? लिपिक टंक लेखन मुख्य 2018चा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बंगाल, बिहार आणि ओरिसा, जे आता ओडिसा आहे. तर ऑप्शन नंबर अ आणि ब म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर. प्रश्न क्रमांक 7. एल्फिन्स्टनने साताऱ्याच्या पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती? ऑप्शन नंबर 3 बरोबर. ग्रँडफ याची साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून नेमणूक केली होती एल्फिन्स्टनने. फॉरेस्ट मुख्य 2018चा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. जोड्या जुळवा. PSI, ASO, STI संयुक्त पूर्व परीक्षा 2017चा प्रश्न आहे. त्यात विचारसरणी दिली आहे. कुणाची कोणती विचारसरणी होती? तर साम्राज्यवादी विचारसरणी होती. विलेटाईन चिरोल हे अशी जोडी लागणार. केब्रिज विचारसरणी होती अनिल सेयल. राष्ट्रवादी विचारसरणी होती RC मुजुमदार. साम्राज्यवादी विचारसरणी होती RP दत्त. समोरासमोर जोड्या दिलेल्या आहेत. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे याचं उत्तर. भारतात हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. लिपिक टंक लेखन मुख्य परीक्षा 2017. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बरोबर. पॉंडिचेरी याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे हा होय. क्लर्क 2015चा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे हैदराबादचा निजाम. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ज्याने इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला राज्यकर्ता म्हणून मान मिळवला आहे. पॉंडिचेरीबाबत पुढील 2 विधानापैकी कोणते खरे नाही? खरे नाही विचारलेले म्हणजे चूक विचारले आपल्याला. तर 1761 ते 1816 मध्ये पॉंडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटून पालटून वर्चस्व होते. तर हे चूक आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. खाली दिलेल्या घटना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शेवटच्या मुघल बादशाहबाबतचे धोरण दर्शवितात. या घटना तार्किक व कालानुक्रमे लावा. म्हणजे घटनाक्रम लावायचा आपल्याला इकडे. घटनाक्रमानुसार लावायचं. वनसेवा मुख्य 2015चा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे पहिलं येईल ब, अ, ड आणि क. तर पहिली घटनाक्रम काय झाली होती? गव्हर्नर जनरल कडून विनीत सेवक असा उल्लेख. त्यानंतर मानाची वस्त्रे देण्याची
बादशहाची प्रथा कंपनीने बंद केली. बादशहाने दरबार भरवण्यावर कंपनीने बंदी आणली. बादशहाने दरबार भरवण्यावर कंपनीने बंदी आणली. शेवटचा आहे, लाल किल्ल्यातील निवासस्थान सोडण्याबाबत बादशहावर दबाव टाकण्यात आला किंवा दबाव आणण्यात आला. 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये कर्ज उभारले रस्ते, कालवे इत्यादी बांधण्यासाठी, परंतु तो पैसा यासाठी वापरला गेला. STI पूर्व 2015चा प्रश्न आहे. बर्मा युद्धासाठी तो पैसा वापरण्यात आला. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे त्याचं उत्तर. 1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्यांबरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले? टॅक्स असिस्टंट मुख्य 2014चा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बरोबर. ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी, त्यानंतर ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वे कंपनी. पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य उत्तर निवडा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अ क ड अ. ब क ड अ सॉरी. तर सुरत, मद्रास, बॉम्बे, शेवटी कलकत्ता. जोड्या लावा, योग्य जोड्या लावा. क्लर्क 2013चा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की मराठ्यांचा सेनापती अंबीरराव मोहिते. कान्होजी आग्रे मराठी आरमारचा प्रमुख. बुंदेलखंडचा राजा छत्रसाल. राक्षस भुवनाची लढाई, राक्षस भुवनची लढाई, निजामाचा पराभव. रणजित सिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी इमान शहाने संमती का दिली? याचं उत्तर आहे तिसरं, ऑप्शन नंबर 3 बरोबर. रणजित सिंहाने तोफा इमान शहाकडे पाठवल्याचा हेतू होता म्हणून. ऑप्शन नंबर 3. मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाइव्हचे कोणता करार ठरविला? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही. राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न होता तो. तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? लिपिक टंक लेखन 2011चा प्रश्न आहे. तर बापू गोखले. तर ब्रिटिश भारताचा इतिहास, ब्रिटिश सत्तेची स्थापना, PYQ अनालिसिस इथे संपतंय या टॉपिकचं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि सजेशन काय असेल ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.